सो वेलकम स्टुडंट्स, आज आपण चेंज द व्हॉइस चा दुसरा भाग बघतोय. याच्यापूर्वी आपण सिंपल प्रेझेंट टेन्स चा पॅसिव्ह व्हॉइस पाहिलेला आहे. सिंपल प्रेझेंट टेन्स अफर्मेटिव्ह, सिंपल प्रेझेंट टेन्स निगेटिव्ह पाहिलेले आहे. आज आपण सिंपल पास्ट बघा, सिंपल पास्ट चा पॅसिव्ह व्हॉइस बघणार आहे. सिंपल पास्ट. See the formula of simple past tense. Active voice चा बघूया आपण. AV means active voice. Subject plus V2 that is past tense plus object. हा तुमचा active voice चा फॉर्म्युला आहे. तर आपण पॅसिव्ह voice चा फॉर्म्युला बघणार आहे. काय पॅसिव्ह voice चा फॉर्म्युला? हा ऑब्जेक्ट सुरुवातीला नंतर तो परत सब्जेक्ट होणार आहे. सब्जेक्ट प्लस ॲज इट इज सिंपल पास्ट टेन्स. सिंपल पास्ट टेन्स साठी आपल्याला वॉज वेअर हेल्पिंग वर्ब म्हणून घ्यावं लागेल. हेल्पिंग वर्ब म्हणजे काय झालं? सब्जेक्ट प्लस वॉज ऑर वर प्लस बघा थर्ड फॉर्म म्हणजे V3 प्लस बाय प्लस ऑब्जेक्ट घ्यावं लागेल. आता फॉर एक्झाम्पल बघा, शी ड्रॉचा पास्ट टेन्स आहे ड्रीव. शी ड्रीव पास्ट टेन्स ऑफ ड्रॉ. शी ड्रीव अ ब्युटिफुल पिक्चर. अ ब्युटीफुल picture. She drew a beautiful picture. So in this sentence ऑब्जेक्ट शोधायला पाहिजे आपल्याला. तर अ ब्युटिफुल पिक्चर इज अन ऑब्जेक्ट. इट इज ऑब्जेक्ट. इट मीन्स वाक्याची सुरुवात आपल्याला त्यानंच करावं लागेल. ठरल्याप्रमाणे रूल काय होणार आहे? हा ऑब्जेक्ट सुरुवातीला नंतर तो सब्जेक्ट होईल. म्हणजेच काय होईल? अ ब्युटिफुल पिक्चर. अ ब्युटिफुल पिक्चर वॉज. अ ब्युटिफुल पिक्चर वॉज सिंग्युलर आहे त्यामुळे वॉज येणार आहे. वॉज थर्ड फॉर्म ऑफ ड्रीव काय येणार आहे? थर्ड फॉर्म ऑफ ड्रीव ड्रॉन. वॉज ड्रॉन बाय. सो सब्जेक्ट सी विल बी चेंज्ड इनटू हर. ऑब्जेक्ट मध्ये त्याचं कन्वर्जन होईल. शीचं हर बाय हर. सो व्हॉट इज द आन्सर? अ ब्युटिफुल पिक्चर वॉज ड्रॉन. थोडक्यात काय? ड्रीवचं काय केलं आपण? ड्रीवचं वॉज ड्रॉन केलं. सेकंड एक्झाम्पल बघा लीला वॉश्ड. लीला वॉश्ड सम क्लोथ्स. लीला वॉश सम क्लोथ्स. सो सम क्लोथ्स इज एन ऑब्जेक्ट. तो सुरुवातीला आला तर सब्जेक्ट होईल. मग उलट यावं लागेल आपल्याला परत एकदा. सम क्लोथ्स वर वॉश्ड बाय लीला. म्हणजे काय झालं? सुरुवातीला सम क्लोथ्स घ्या. सम क्लोथ्स. सो प्लुरल आहे हा. सो वर वॉश्ड थर्ड फॉर्म वॉश्ड बाय लीला. So लीला is proper noun, so it will not change. प्रॉपर नाउन सब्जेक्ट मध्ये आणि ऑब्जेक्ट मध्ये सेमच असतं. प्रॉपर नाउन्स अँड कॉमन नाउन्स एक्सेप्ट प्रोनाउन ऑल नाउन्स आर सेम इन सब्जेक्ट अँड ऑब्जेक्ट. सब्जेक्ट फॉर्म मध्ये आणि ऑब्जेक्ट फॉर्म मध्ये फक्त पर्सनल प्रोनाउन्स आहेत. पर्सनल प्रोनाउन सोडून बाकी सगळे सेम असतात. बघूया आपण. नेक्स्ट बघूया आपण आता निगेटिव्हचं बघूया. निगेटिव्ह. सी द एक्झाम्पल ऑफ निगेटिव्ह. लुक हिअर. सो निगेटिव्हचं करत असताना आपल्याला काय करावं लागेल? जर वाक्यामध्ये डीड असेल, डीड काढून टाका आणि त्या जागी काय वापरा? वॉज और वर वापरा. So you have to remove did.
रिमूव्ह डीड अँड यूज वॉज वेअर ऑन द प्लेस ऑफ डीड. डीडच्या जागी वॉज किंवा वेअर वापरा. ते सब्जेक्ट प्रमाणे ठरेल तुमच्या. फॉर एक्झाम्पल बघा, विनय डिड नॉट शो अस हिज पेन. विनय डिड नॉट शो अस हिज पेन. सो देर आर टू ऑब्जेक्ट्स. या वाक्यामध्ये दोन ऑब्जेक्ट्स आहेत. व्हॉट न क्वेश्चन विचारा, डायरेक्ट ऑब्जेक्ट मिळेल. व्हॉट डिड विनय नॉट शो अस हिज पेन. इट इज कॉल्ड अ डायरेक्ट ऑब्जेक्ट, डीओ, अँड अस इज इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. म्हणजे आपण काय करूया, हे वाक्य दोन प्रकारे होईल. आपण पाहिलेलं आहे दोन प्रकारे होतं. सुरुवातीला आपण अस हा ऑब्जेक्ट आहे तो सब्जेक्ट मध्ये कन्व्हर्जन करताना काय होईल, वी होईल. वी वर नॉट शोन. बघा, वी वर नॉट शोचा थर्ड फॉर्म शोन हिज पेन बाय विनय. म्हणजे काय झालं आन्सर, वी वर, डिड नॉटचा वर नॉट, वी वर नॉट शोन थर्ड फॉर्मचा शोचा शोन टू अस. वी वेर नॉट we were not shown his pain by Vinay. आता आपण काय करूया, सो विल बिगिन आवर आन्सर सेंटेन्स विथ हिज पेन मीन्स डायरेक्ट ऑब्जेक्ट. डायरेक्ट ऑब्जेक्टनं सुरू करूया आपण. म्हणजे आपण काय होईल, वाक्य घेतल्यानंतर जर हिज पेन जर सुरुवातीला घेतला तर काय होईल, हिज पेन वॉज नॉट शोन टू अस. टू वापरणं गरजेचं आहे, कारण कालच आपण याच्या पूर्वीचा नियम पाहिलेला आहे की जर डायरेक्ट ऑब्जेक्ट सुरुवातीला घेतला त्या वाक्यात जर इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असेल तर त्याच्यापूर्वी टू वापरायचं आहे. म्हणजेच काय झालं, हिज पेन वॉज नॉट शोन टू अस बाय विनय. गॉट इट. म्हणजे अशा प्रकारे हे तुमचं आन्सर झालं डबल ऑब्जेक्टचं. अजून एक बघूया आपण, डबल ऑब्जेक्ट वाला आन्सर बघूया. सी द डबल ऑब्जेक्ट सेंटेन्स विथ डबल ऑब्जेक्ट बघूया आपण. बघा, द वुमन डिड नॉट offer us food. The woman did not offer us food. So there are two objects, us and food. So food is direct object, indirect object. So आपण us म्हणजे वी सुरुवातीला घेऊया आपण. म्हणजे काय झालं, वी वर नॉट, डीड साठी वर घेतला नॉट, वी वर नॉट ऑफरचा थर्ड फॉर्म ऑफर्ड. वी वर नॉट ऑफर्ड फूड बाय, सब्जेक्ट कोण आहे इथं, दिस कॉमन नाउन इज देअर. सो बाय द वुमन, चेंज होणार नाहीये, बाय द वुमन. नाउ लेट अस बिगिन. आपलं वाक्याची सुरुवात कशानं करूया, फूड न करूया. काय झालं मग, फूड वॉज नॉट ऑफर्ड टू अस बाय द वुमन. काय झालं, फूड वॉज नॉट वेअर बिकॉज फूड इज सिंग्युलर, एक वचने. फूड वॉज नॉट ऑफर्ड टू अस बाय द वुमन. ओके. तर आपण हे सिंपल पास्ट टेन्स पाहिला, सिंपल पास्ट टेन्स. आता आपण बघूया सिंपल फ्युचर टेन्सचा पॅसिव्ह व्हॉइस बघूया आपण. काय बघतोय, विल स्टडी पॅसिव्ह व्हॉइस ऑफ सिंपल पास्ट टेन्स, सिंपल फ्युचर टेन्स. नंबर 3, सिंपल फ्युचर टेन्स.
आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की सिंपल फ्युचर टेन्सचा ऍक्टिव्ह व्हायचा फॉर्म्युला काय आहे? ऍक्टिव्ह व्हायचा सब्जेक्ट प्लस शॅल और विल प्लस V1 plus O. So this is the formula of active voice. Formula of active voice. Now let us see the formula of passive voice. बघूया आपण. Passive voice चा फॉर्म्युला काय होईल बघा. सुरुवातीला हा ऑब्जेक्ट, सुरुवातीला नंतर तो सब्जेक्ट होईल प्लस शॅल और विल. यू हैव टू राइट डाउन शॅल विल प्लस बी shall be will be, that is shall be or will be plus V3 plus by plus object. So for example, he will tell us किंवा them बघूया आपण आता. he will tell them the truth. So there are two objects again. हा indirect object, हा direct object. शोधता आलं का तुम्हाला डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट? आता आपण देम हा ऑब्जेक्ट आहे त्याचा सब्जेक्ट मध्ये कन्वर्जन करताना काय होईल? दे विल बी टोल्ड द ट्रूथ बाय हिम. काय झालं मग? दे विल बी टोल्ड द ट्रूथ बाय ही. सब्जेक्ट आहे तो तिकडे गेल्यानंतर ऑब्जेक्ट होईल बायच्या पुढं, म्हणजे बाय इज प्रेपोजिशन. नेहमी प्रेपोजिशन नंतर ऑब्जेक्ट येतं, हा रूल आहे. सो हिम. सो लेट अस टेक डायरेक्ट ऑब्जेक्ट फर्स्ट. काय होईल मग? द ट्रूथ. बोला तुमचा आन्सर पुढं. ट्रूथच्या पुढे काय येईल? द ट्रूथ. पुन्हा एकदा विल बी टोल्ड टू देम. द ट्रूथ विल बी टोल्ड टू देम इज व्हेरी इम्पॉर्टंट. टू देम. द ट्रूथ विल बी टोल्ड टू देम by him. So next example बघूया आपण. नेक्स्ट एक्झाम्पल. आता एकच ऑब्जेक्ट घेऊया, सिंगल ऑब्जेक्ट घेऊया आपण. बघा, they will sell their old car. They will sell their old car. So where is the object here? Object is their old car. एवढा मोठा ऑब्जेक्ट आहे, एकच ऑब्जेक्ट आहे, त्यामुळं सुरुवात काय, आन्सर काय झालं मग आपलं? देअर कार. हा ऑब्जेक्ट सब्जेक्ट होईल. देअर कार विल बी, सेलचा थर्ड फॉर्म सोल्ड, विल बी सोल्ड बाय दे. काय होईल? इकडे गेल्यानंतर ऑब्जेक्ट होईल. देचा ऑब्जेक्ट काय झाला? देम. सो आन्सर देअर ओल्ड कार विल बी सोल्ड बाय देम. सो आन्सर their old car will be sold. Their old car will be sold by they ची द्वितीया them. And third example बघा, Hema will guide her subordinators. Subordinators means हाताखाली काम करणारी. बघूया आपण. हर सबऑर्डिनेटर्स, हर ऑब्जेक्ट नाही आहे तर हर सबऑर्डिनेटर ऑब्जेक्ट आहे. म्हणजे काय झालं? हर सबऑर्डिनेटर्स विल बी गाइडेड बाय हेमा. काय झालं आन्सर? हर सबऑर्डिनेटर्स
बरोबर. विल बी, गाईडचा थर्ड फॉर्म काय झाला? गाइडेड. गाइडेड बाय कोण? हेमा. बाय हेमा. बाय हेमा. मला वाटतं तुम्हाला सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट अँड सिंपल फ्युचर या तिन्ही टेनचा पॅसिव्ह वॉइस आपण पाहिलेलं आहे. आता आपण प्रेझेंट कंटिन्युअस अँड पास्ट कंटिन्युअस बघा. प्रेझेंट कंटिन्युअस अँड पास्ट कंटिन्युअस टेनचा काय बघणार आहे आपण? पॅसिव्ह वॉइस बघणार आहे. कशाचा पॅसिव्ह वॉइस बघणार आहे आपण? प्रेझेंट कंटिन्युअस अँड पास्ट कंटिन्युअस. तर लर्नर्स, यू नो द फॉर्म्युला ऑफ प्रेझेंट कंटिन्युअस अँड पास्ट कंटिन्युअस. प्रेझेंट कंटिन्युअसचा फॉर्म्युला काय आहे? सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस व्ही आय एन जी, वर्बला आय एन जी लावायचं आहे, प्लस ऑब्जेक्ट. तर पास्ट टेन्स काय आहे? पास्ट कंटिन्युअस सब्जेक्ट प्लस वॉज वेअर प्लस व्ही आय एन जी प्लस ओ. बघूया आपण हे दोन्ही फॉर्म्युले बघणार आहे. त्याच्या आधी आपण नंबर 4 टेन्स चालू आहे आपला, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स चा ऍक्टिव्हायचा फॉर्म्युला काय होता? सब्जेक्ट प्लस टू बी फॉर्म एम इज आर प्लस एम इज आर प्लस व्ही आय एन जी प्लस ओ. सो दिस इज द फॉर्म्युला ऑफ ऍक्टिव्ह व्हॉइस. आता पॅसिव्हचा फॉर्म्युला काय होईल? हा ऑब्जेक्ट सुरुवातीला नंतर सब्जेक्ट होईल प्लस हा एम इज आर तसाच राहणार आहे. एम इज आर. थोडक्यात काय, इथंपर्यंत वर्ब, हेल्पिंग वर्ब पर्यंत सेम आहे ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्हचा फॉर्म्युला. प्लस ॲज इट इज कंटिन्युअस, कंटिन्युअस टेन्स असल्यामुळे बिंग वापरावं लागेल. बीई आय एन जी. सो बीई आय एन जी, दिस बिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज कंटिन्युअस टेन्स. जेव्हा जेव्हा कंटिन्युअस प्रेझेंट किंवा कंटिन्युअस पास्ट येईल तेव्हा बिंगच वापरावं लागेल. बिंग प्लस V3 प्लस बाय प्लस यस. गॉट इट? काय झाला फॉर्म्युला बघा? सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस क्रियापदाला आय एन जी प्लस ऑब्जेक्ट. हा ऑब्जेक्ट सुरुवातीला आला तो सब्जेक्ट होईल. मग सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस बिंग, बी आय एन जी, बीई आय एन जी, बिंग. बरेच विद्यार्थी बिंग आणि बिन मधला फरक कळत नाही. चालू काळ असेल तर बिंग वापरा, परफेक्ट टेन्स असेल तर बिन वापरा. काय रूल आहे? कंटिन्युअस टेन्स असेल तर बिंग, परफेक्ट टेन्स असेल तर बिन. प्लस V3 प्लस बाय प्लस यस. सी द एक्झाम्पल. दे वर, बघा, दे वर फ्लाइंग kites. Sorry, they are present tense. It is present tense, so are. They are flying kites. So kites is object. Kites is object. So what is the answer then? Kites. Plural form आहे त्यामुळे are. Kites are being. Third form flying चा fly, fly, flew, flown. Flown by. They चा ऑब्जेक्ट काय होईल? देम. म्हणजे काय झालं? काइट्स. काइट्स आर बिंग. काइट्स आर बिंग. थर्ड फॉर्म फ्लोन बाय देम. नेक्स्ट बघा, नेक्स्ट सेंटेन्स आहे I am बघा, I am learning. I am learning a new topic. I am learning a new topic. So where is the object? A new topic is the object. मग तो ऑब्जेक्ट सुरुवातीला आला तर सब्जेक्ट होईल. म्हणजेच काय झाला? अ न्यू टॉपिक न सुरुवात करा. अ न्यू टॉपिक. आन्सर बोला पुढं. अ न्यू टॉपिक
एमचा एम नाही येणार आता. अ न्यू टॉपिक इज कंटिन्युअस टेन्स आहे त्यामुळे बिंग. बिंग अ न्यू टॉपिक इज बिंग. थर्ड फॉर्म काय होणार? लर्नड और लर्नड दोन्हीपैकी एक. थर्ड फॉर्म लर्नड और लर्नड इज बिंग लर्न बाय मी. सो आय हा सब्जेक्ट आहे, तो ऑब्जेक्ट मध्ये कन्व्हर्जन केल्यानंतर काय होईल? मी होईल. सो व्हॉट इज आन्सर? अ न्यू टॉपिक इज बिंग लर्न बाय मी. सी द निगेटिव्ह सेंटेन्स बघूया आपण. निगेटिव्ह सेंटेन्स. सो व्हॉट इज द निगेटिव्ह सेंटेन्स बघूया आपण याचा. सो माझ्यामध्ये थर्ड एक्झाम्पल, फोर्थ एक्झाम्पल आहे आपलं. दे आर नॉट. बघा, दे आर नॉट पेंटिंग. दे आर नॉट पेंटिंग these walls. So where is the object? Object is what? What are they not painting? Answer these walls. What ना क्वेश्चन विचारा, these walls हा ऑब्जेक्ट मिळेल. सो आन्सर काय होणार? these walls are not being. बघा, these walls are not being painted by them. So answer is these walls च्या पुढे काय? आर नॉट. दीज वॉल्स आर नॉट बिंग. का बिंग घ्यायचं? वाय बिंग? बिकॉज कंटिन्युअस टेन्स. सो आर बिंग पेंटिंगचा थर्ड फॉर्म पेंटेड, PAINTED, पेंटेड बाय. देचा ऑब्जेक्ट काय होईल? देम, बाय देम. सो दॅट सिम्पल. सो आफ्टर दिस आपण काय बघणार आहे? पास्ट कंटिन्युअस टेन्स. पास्ट कंटिन्युअस. प्रेझेंटच्या ऐवजी मी काय करणार आहे? पास्ट करणार आहे. पास्ट. नंबर 5 पास्ट कंटिन्युअस टेन्स. तुम्हाला माहित आहे की प्रेझेंट कंटिन्युअसचं कन्व्हर्जन जर पास्ट कंटिन्युअस मध्ये करायचं असेल तर फक्त आपल्याला टू बीचा फॉर्म, याला टू बी म्हणतात, हे चेंज करावं लागेल. एमिजारच्या ऐवजी वाज वेअर करावं लागेल. बाकी सेम आहे. बाकी रूल्समध्ये काही बदल नाही. म्हणजे बाकीचा फॉर्म्युला सेम आहे. म्हणजे काय झाला? सब्जेक्ट प्लस वॉज और वेअर. सब्जेक्ट प्लस वॉज वेअर प्लस VING प्लस ऑब्जेक्ट. त्याचा पॅसिव्हाइज कसा होईल? मग आधी हा ऑब्जेक्ट इथं गेल्यानंतर सब्जेक्ट होईल प्लस वॉज वेअर असंच लिहावं लागेल. वॉज वेअर प्लस काय? बिंग राहणार आहे कंटिन्युअस टेन्स असल्यामुळं प्लस V3 प्लस बाय प्लस ऑब्जेक्ट. सॉरी, इथं ऑब्जेक्ट असेल, इथं काय राहणार आहे? ऑब्जेक्टच राहणार आहे. मगाशी पण ऑब्जेक्टच केलं पाहिजे. करेक्शन आहे, सॉरी. म्हणजे मगाच्या त्या टेन्समध्ये काय केलं पाहिजे? कंटिन्युअस टेन्समध्ये, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये ओच पाहिजे एसच्या ऐवजी. बघा काय झालं मग आता. मदर बघा सेंटेन्स काय? मदर वॉज sending some messages to her friends. See the object? Some messages is object. तर हा कंटिन्युअस टेन्स आहे. मग काय झाला? सम मेसेजेस वेअर. वॉचच्या ठिकाणी वेअर येईल कारण का हा ऑब्जेक्ट सब्जेक्ट झाल्यानंतर तो प्लुरल येतो. सम मेसेजेस वेअर बिंग सेंट टू हर फ्रेंड्स बाय मदर. काय काय झालं बघा आता. सुरुवातीला आपल्याला हा ऑब्जेक्ट सुरुवातीला नंतर तो सब्जेक्ट होईल. म्हणजे काय झाला? सम मेसेजेस वॉचच्या ठिकाणी वेअर येईल का? बिकॉज इट इज प्लुरल फॉर्म. सो इथं वेअर येईल बिंग. ING असल्यामुळे बिंग वापरलं. पण V3 कुणाचं करायचं? सेंडिंगचं. व्हॉट इज द V3 ऑफ सेंडिंग? सेंट, SENT, सेंट टू हर फ्रेंड्स
बाय मदर. बाय मदर. सी दिस इज द आन्सर. हे आपला आन्सर आहे. म्हणजे पास्ट कंटिन्युअस टेन्सचा आणखीन एक उदाहरण पाहिल्यानंतर तुमच्या बराचसा भाग लक्षात येईल. आता उत्तर तुम्हीच सांगणार आहे. बघा, आय वॉज ड्रायव्हिंग अ कार. सोपा आन्सर आहे. आय वॉज ड्रायव्हिंग अ कार. सी द आन्सर. सो आन्सर विल टेल आय वॉज ड्रायव्हिंग अ कार. I was driving a car. So in this sentence, a car is an object. तो सुरुवातीला घेतला तर सब्जेक्ट होईल. म्हणजे काय होईल सांगा वाक्य, तुम्हीच आन्सर बोला. अ कार वॉज बिंग, ड्रायव्हिंगचा थर्ड फॉर्म ड्रिवन, DRIVN, बाय मी. सो व्हॉट इज द आन्सर देन? अ कार वॉज बिंग ड्रिवन बाय मी. अ कार was being driven by me. So this is simple answer, not difficult one. Got it the answer? सगळ्यांना आन्सर कळलं का? आता आपण बघूया निगेटिव्हचा. बघूया आपण. सी द एक्झाम्पल ऑफ निगेटिव्ह पास्ट कंटिन्युअस टेन्स. बघा, जे कंटिन्युअस टेन्स निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह. आता निगेटिव्ह करण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? मग इथून पुढचा पार्ट फक्त बदलावा लागेल. इथं काय येईल मग? सब्जेक्ट प्लस वॉज वेअर प्लस नॉट प्लस VING, वर्बला ING लावा, प्लस ऑब्जेक्ट. इथं पण काय होईल? यस प्लस वॉज वेअर प्लस नॉट प्लस बिंग प्लस V3 प्लस बाय प्लस यस. बघा आन्सर देतोय तुम्हाला. एक उदाहरण देतोय. Raju was not helping his friends. Raju was not helping his friends. काय झालं? Raju was not helping his friends. ऑब्जेक्ट कुठे इथं? his friends. हिज नाही आहे तर हिज फ्रेंड्स हा ऑब्जेक्ट आहे. ह्या ठरल्याप्रमाणे हा ऑब्जेक्ट सुरुवातीला आला, सब्जेक्ट होईल. म्हणजे काय होईल? हिज फ्रेंड्स वेअर नॉट बिंग हेल्प्ड बाय राजू. काय झालं मग? आन्सर हिज फ्रेंड्स. बोला काय घ्यायचं? हिज फ्रेंडच्या पुढं वॉज घ्यायचा का वेअर? तर वॉज घ्यायचा नाहीये तर वेअर घ्यायचा. का? तर हे प्लुरल आहे आणि क्वेश्चन आहे. सब्जेक्ट प्लुरल फॉर्म मध्ये तर वर्ब प्लुरल. हिज फ्रेंड्स वेअर च्या पुढे नॉट आहे. नॉट कंटिन्युअस टेन्स असल्यामुळे बिंग. नॉट बिंग. थर्ड फॉर्म काय होणार हेल्पिंगचा? हेल्प्ड. नॉट बिंग हेल्प्ड बाय हिम का राजू? हिम येईल का राजू येईल? बाय राजू येईल. बाय हिम येणार नाही का? आपला रूल ठरलाय आहे. काय रूल आहे? जर का सब्जेक्ट कुठलंही कॉमन नाउन किंवा प्रॉपर नाउन असेल तर ते तसंच ठेवायचंय. त्यामध्ये चेंज करायचा नाही. फक्त चेंज कधी करायचा? जर पर्सनल प्रोनाउन असेल तरच चेंज करायचा, अन्यथा चेंज करायचा नाही. तर आपल्याला चेंज द व्हॉइस हा टॉपिक मोठा आहे, याचा सराव करावा लागेल. चेंज द व्हॉइस शिकण्यासाठी तुम्हाला गरज आहे हे सगळे काळ माहीत असणं गरजेचं आहे. आपण पाहिलं की 12 काळापैकी फक्त फ्युचर कंटिन्युअस, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस या 4 टेन्सचा वापर पॅसिव्ह वॉइसमध्ये करत नाही. तर विद्यार्थी मित्र सराव करा. आतापर्यंत आपण 3 सिंपल टेन्स, सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट, सिंपल फ्युचर आणि 2 कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस अँड पास्ट कंटिन्युअस, अशा 5 टेन्स मधील व्हर्बचा पॅसिव्ह वॉइस कसा करायचा आपण पाहिलेलं आहे. जसं आपण परत एकदा बघूया. आय ड्राईव्ह अ कार. अ कार इज ड्रिव्हन बाय मी. सिंपल पास्ट टेन्स करतोय. आय ड्रीव अ कार. आन्सर अ कार वॉज ड्रिव्हन बाय मी. सिंपल फ्युचर टेन्स काय होईल? आय शॅल ड्राईव्ह अ कार. आय शॅल ड्राईव्ह अ कार. त्याचा पॅसिव्ह वॉइस काय होईल? अ कार विल बी ड्रिव्हन बाय मी. आता याचा प्रेझेंट कंटिन्युअस काय होईल?
आय एम ड्रायव्हिंग अ कार. बघा, अ कार इज बिंग ड्रिव्हन बाय मी. आणि पास्ट कंटिन्युअस काय होईल? आय वॉज ड्रायव्हिंग अ कार. आन्सर काय असेल? अ कार वॉज बिंग ड्रिव्हन बाय मी.